वेलकम स्टुडंट, सक्सेस अकॅडमीच्या फिजिक्सच्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर सगळेजण व्हिडिओ बघत असाल आणि व्हिडिओ हा बघायलाच पाहिजे. दररोज थोडेसे आपले पॉईंट्स ते काढत चला. एक रफोई घाला याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायो जे काय असेल ते. आणि त्याच्यानंतर स्वतःचे काही डाऊट्स असतील तर ते डाऊट्स ते पण लिहून ठेवा. जेव्हा आपले समोर लेक्चर चालू होतील क्लासरूममध्ये तेव्हा ते डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करा. नाहीतर आपल्या रिस्पेक्टेड टीचर्सना विचारा. पण कंटिन्युटी स्टडीमध्ये राहिली पाहिजे. ठीक आहे. तर फिजिक्सच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण फर्स्ट चॅप्टर जो आहे 12वी न्यू सिलेबसचा रोटेशनल डायनॅमिक्स त्याच्यामधला मी पुन्हा एकदा रिपीट करतो की याच्यामध्ये हा पार्ट जो आहे तो सर्क्युलर मोशन डिपेंड आहे आणि हा पार्ट आहे तो रोटेशनल मोशन. तर लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आपण जे लेक्चर्स चालू केले होते त्याच्यामध्ये आपण सर्क्युलर मोशनचा भाग कव्हर केलाय. कालच आपण लास्ट पॉईंट व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कॉन्व्हेक्स ब्रिज हा भाग कव्हर केलाय. तर आता आपण बेसिकली जो महत्वाचा पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन तो आता पार्ट चालू करणार आहे. दॅट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. इट इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सर्क्युलर मोशन रोटेशनल मोशन मी पहिला पण क्लिअर केलं होतं आणि क्लिअर करतो. द मोशन ऑफ अ बॉडी अराउंड एनी अदर ऑब्जेक्ट्स ऑफ सेंटर इज कॉल्ड एज सर्क्युलर मोशन. बट द मोशन ऑफ बॉडी अराउंड इट्स ओन ऍक्सिस स्वतःच्या भोवती जर फिरत असेल तर दॅट मोशन इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. म्हणजे आपला सिलिंग फॅन जो आहे त्याची मोशन जर बघायला गेलं तर काय आहे रोटेशनल मोशन आहे. रोटेशनल मोशन जे आहे त्याचं डेफिनेशन करायचं तर काय करायचं तर मोशन ऑफ एन ऑब्जेक्ट बघा ही एनी शेप बॉडी आहे बरोबर. आणि जर स्वतः भोवती फिरत असेल या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर मोशन ऑफ बॉडी अराउंड इट्स ओन ऍक्सिस द मोशन ऑफ बॉडी अराउंड इट्स ओन ऍक्सिस इज कॉल्ड एज रोटेशनल मोशन. आता रोटेशनल मोशन शिकत असताना सगळ्यात महत्त्वाचा एक शब्द आहे आणि तो सगळ्यांना लक्षात असला पाहिजे रिजिड बॉडी. विच बॉडी इज कॉल्ड एज रिजिड बॉडी. तर मी सांगितलं होतं आणि एकदा रिपीट करतो 11वी झालं होतं. द बॉडी विच कॅनॉट चेंज इट्स शेप अँड साइज विथ नॉर्मल फोर्स. म्हणजे नॉर्मल फोर्स लावल्यावर त्याचा शेप अँड साइज इझिली चेंज होत नाही. म्हणजे थोडक्यात मराठीमध्ये आपल्याला अर्थ घ्यायचा ती घट्ट बॉडी बरोबर. मी थोडक्यात हा डस्टर जर घेतला आणि या डस्टरला मी जर जोरात नॉर्मल फोर्स दाबलं तर याचा शेप अँड साइज बदलत नाही. म्हणजे ही काय झाली रिजिड बॉडी झाली. पण जर मी खडू घेतला आणि नॉर्मल फोर्स जर लावला तर याचा शेप अँड साइज लगेच काय होतो चेंज होतो. किंवा मी मड किंवा क्ले जर हातात घेतलं त्याला जर नॉर्मल फोर्स जर मी लावला तर लगेच त्याचं शेप अँड साइज चेंज होतो. तर ती झाली नॉन रिजिड बॉडी. आपल्याला काय पाहिलं रिजिड बॉडी म्हणजे घट्ट बॉडी. ही जी भिंत आहे ती घट्ट आहे बरोबर. या मी फळा ब्लॅकबोर्ड जो आहे तो घट्ट आहे तर आम्ही किती फोर्स लावला त्याचा शेप अँड साइज बदलत नाही. सो दॅट इज कॉल्ड एज रिजिड बॉडी. इट्स शेप अँड साइज इज कन्फर्म. तर प्रत्येक रिजिड बॉडी म्हणजे थोडक्यात कुठली रिजिड बॉडी घ्या तुम्ही स्टोन ब्लॅकबोर्ड वॉल ही कशाने बनलेली असते एन नंबर्स ऑफ पार्टिकल्सनी बनलेली असते. जसं गॅसेस आणि लिक्विड्स कशाने बनलेले असतात एन नंबर ऑफ मोलेक्युल्सनी बनलेले असतात. एन नंबर ऑफ मोलेक्युल्सनी. तसंच रिजिड बॉडी जी आहे ती कशाने बनलेली असते एन नंबर्स ऑफ पार्टिकल्स स्मॉल पार्टिकल्सने बनलेली असते. मग आता मला सांगा की ज्यावेळेला ही बॉडी रोटेशन मोशन करायला सुरुवात होणार आहे त्यावेळेला इथला प्रत्येक पार्टिकल हा देखील काय करणार आहे स्वतःचे एक सर्क्युलर मोशन चालू करणार आहे. समजा हा मी पार्टिकल घेतला तर हा याच्याभोवती सर्क्युलर मोशन करायला चालू करणार आहे. नंतर हा इथला पार्टिकल घेतला इथं सर्क्युलर मोशन चालू करणार आहे. म्हणजे जशी ही बॉडी फिरेल तसं इथला प्रत्येक पार्टिकल देखील काय करणार आहे त्या ऍक्सिसच्या अबाउट दिस ऍक्सिस स्वतःची मोशन कंप्लीट करणार आहे. मग ह्याच्यामध्ये एक महत्वाची टर्म जी आहे आता मी रिजिड बॉडी घेतो त्याला कुठलाही शेप असेल एनी शेप रिजिड बॉडी. सपोज दिस इज एनी शेप रिजिड बॉडी. रिजिड बॉडी कशाने बनलेली असते एन नंबर ऑफ पार्टिकल्स आणि हा त्याचा काय झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन. याला काय म्हणे आपण ऍक्सिस ऑफ रोटेशन कशातून चाललाय ओ मधून चाललाय आणि ह्याच्या भोवती ही बॉडी काय करायला रोटेशन मोशन करायला कितीने करायला त्याचा कॉन्स्टंट ओमेगा काय आहे अँग्युलर स्पीड काय कॉन्स्टंट आहे. मग मला सांगायचं असंख्य पार्टिकल्स आहे तर ह्यातला मी पहिला पार्टिकल घेतला. समजा हा पार्टिकल असेल त्याचं मास m1 तर याचं परपेंडिक्युलर डिस्टन्स घ्यायचं. लक्षात घ्या दॅट इज परपेंडिक्युलर डिस्टन्स फ्रॉम ऍक्सिस दॅट इज कॉल्ड एज मोमेंट आर. त्याला आपण काय म्हणतो मोमेंट आर. मोमेंट ऑफ लक्षात ठेवा द डिस्टन्स ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ पार्टिकल फ्रॉम ऍक्सिस दॅट इज कॉल्ड एज मोमेंट आर्म. m1 चा मोमेंट आर्म काय झाला r1. समजा हा m2 असेल तर m2 चा मोमेंट आर्म काय झाला r2 झाला. समजा इथे m3 असेल त्याचा मोमेंट आर्म काय झाला r3 झाला. असं n नंबर पर्यंत जाऊ शकताय. तर प्रत्येक पार्टिकलला स्वतःचे लिनियर व्हेलॉसिटी असणार आहे.
ते आपण नंतर बघूया. तर मला सांगा याच्यामध्ये प्रत्येक पार्टिकल हा मोशन मध्ये आहे. प्रत्येक जेव्हा ही बॉडी रोटेशन मोशन मध्ये येणार आहे तर प्रत्येक पार्टिकल देखील त्या मोशन मध्ये येणार आहे, ऍक्सिसच्या भोवती फिरणार आहे. मग पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम किती असणार आहे, m1 r1 त्याचा स्क्वेअर करा. सो पहिल्या पार्टिकलचं मोमेंटम असणार आहे m1 r1 स्क्वेअर, दुसऱ्या पार्टिकलचं असणार आहे m2 r2 स्क्वेअर, असं लास्ट पार्टिकलचं काय असणार आहे mn rn स्क्वेअर. हे झालं प्रत्येकाचं वैयक्तिक मोमेंटम झालं, हे झालं प्रत्येकाचं वैयक्तिक मोमेंटम. आणि सगळ्या पार्टिकलच्या मोमेंटमची जर मी काय केली समेशन केली, या सगळ्या पार्टिकलच्या मोमेंटमची मी काय केली समेशन, तर मला काय मिळणार आहे बॉडीचं टोटल मोमेंटम. त्यालाच आपण म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. लक्षात घ्या, त्यालाच आपण काय म्हणतो मोमेंट ऑफ इनर्शिया. रोटेशन मोशन मध्ये हा अतिशय महत्वाची डेफिनेशन आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाचा शॉर्ट फॉर्म काय आहे एमआय. लक्षात घ्या, मोमेंट ऑफ इनर्शियाचा शॉर्ट फॉर्म आहे एमआय. जसा युनिफॉर्म सर्क्युलर मोशनचा यूसीएम तसं मोमेंट ऑफ इनर्शिया एमआय, पण त्याचा सिम्बॉल मात्र काय आहे आय आहे. सिम्बॉल काय आय आहे. मग आपण असं दरवेळेला असं लिहित बसतो का एन नंबर असेल तर नाही, आपण काय करणार इट इज इन टर्म्स ऑफ समेशन. अनेकांची बेरीज असेल तर आपण लिहितो समेशन. बघा प्रत्येकात मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर आहे. तुमच्या लक्षात आलं का बघा, प्रत्येकामध्ये काय मास आणि डिस्टन्सचा स्क्वेअर कुठून 1 पासून n पर्यंत, 1 पासून n पर्यंत. सो मोमेंट ऑफ इनर्शियाचा तुमचा फॉर्म्युला झाला समेशन mi ri स्क्वेअर. 1 असेल तर 1, 2 असेल 2 असं तुम्ही n पर्यंत देऊ शकताय. तसं मला अनेकांची जर बेरीज असेल तर आपण आणखी एक काय आपल्याला ऑपरेटर दॅट इज कॉल्ड इंटिग्रेशन. बघा मोमेंट ऑफ इनर्शियासाठी आपल्याला दोन गोष्टी कुठल्या लागतात, एक लागते मास आणि दुसरं लागते डिस्टन्सचा स्क्वेअर. समजा एक पार्टिकल आहे त्याचं मास dm आहे, समजा एक पार्टिकल आहे फर्स्ट त्याचं मास किती आहे dm आहे आणि डिस्टन्सचा स्क्वेअर r स्क्वेअर, मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर, या सगळ्यांची बेरीज म्हणजेच इंटिग्रेशन. म्हणजे थोडक्यात मोमेंट ऑफ इनर्शिया आपण दोन ऑपरेटर मध्ये शकतो, एक समेशन मध्ये लिहू शकतो आणि दुसरं इंटिग्रेशन मध्ये लिहू शकतो. म्हणजे मला सांगा तर तुम्हाला परीक्षेत विचारलं डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया मध्ये डेफिनेटली काय असणार आहे रोटेशन मोशन. तर समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ, बघा समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ. आता प्रोडक्ट कोणाचा मासेस ऑफ ऑल पार्टिकल्स अँड स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स. बरोबर, मोमेंट ऑफ इनर्शिया इज द समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ, समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ. पहिलं कोण आहे बघा मास ऑफ पार्टिकल्स अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स, स्क्वेअर ऑफ इट डिस्टन्स फ्रॉम एक्सिस, फ्रॉम इट्स एक्सिस ऑफ रोटेशन पासून स्क्वेअर. तर ह्याचा प्रोडक्टचं जर समेशन केलं यू विल गेट द मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाची डेफिनेशन मी अनेकदा रिपीट करतो बघा. मोमेंट ऑफ इनर्शिया इज द समेशन ऑफ प्रोडक्ट ऑफ मास ऑफ ऑल पार्टिकल्स अँड स्क्वेअर ऑफ इट्स डिस्टन्स फ्रॉम एक्सिस ऑफ रोटेशन. हा झाला समेशनचा फॉर्म्युला, हा झाला इंटिग्रेशनचा फॉर्म्युला. मग आपल्याला जर परीक्षेमध्ये विचारलं व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, व्हॉट इज द एसआय युनिट ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया, सरळ सरळ बघा मोमेंट ऑफ इनर्शियाचं म्हणजे एमआयचं एसआय युनिट जर पाहिजे असेल तुमच्या समोर आहे दोन गोष्टी कुठल्या लागतात मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. मासचं एसआय युनिट काय होणार आहे केजी आणि डिस्टन्सचं काय मीटर, पण त्याच्या पुढे काय आहे स्क्वेअर आहे. बरोबर आहे. सो मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. मग ते सीजीएस मध्ये काय होणार आहे बघा किलोग्रामच्या ऐवजी काय होणार आहे ग्रॅम होणार आहे आणि डिस्टन्सचं सीजीएस मध्ये काय असणार आहे सेंटीमीटर, त्याचा काय स्क्वेअर आहे. त्यामुळे मोमेंट ऑफ इनर्शियाचं एसआय युनिट काय झालं बघा केजी मीटर स्क्वेअर आणि सीजीएस युनिट झालं ग्रॅम सेंटीमीटर स्क्वेअर. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं काय विचारतात आपल्याला डायमेन्शन. कुठली एखादी नवीन फिजिकल क्वांटिटी शिकलो की आपल्याला काय विचारतात डायमेन्शन. डायमेन्शन इथे तयार करा बघा. डायमेन्शन म्हणजे की स्क्वेअर रूट कुणाचं स्क्वेअर ब्रॅकेट कुणाचं मोमेंट ऑफ इनर्शियाचं. मला सांगा इथं एमएलटी मध्ये मला दोनच गोष्टी उपलब्ध आहेत, एक मास आहे का आहे ठीक आहे रेस टू 1, लेंथ आहे का आहे पण त्याचा काय स्क्वेअर आहे, टाइमचा काय संबंध नाही. म्हणजे थोडक्यात मोमेंट ऑफ इनर्शियाचं डायमेन्शन झालं m1 l2 t0. रोटेशन मोशन मध्ये अतिशय महत्वाची ही क्वांटिटी आहे, नाव आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. I is equal to summation mi ri square in terms of summation in terms of integration. त्यानंतर त्याचं झालं एसआय युनिट सीजीएस युनिट आणि डायमेन्शन्स. सगळ्या लक्षात. त्याच्या पुढचा जो भाग आहे तो थोडासा महत्वाचा भाग आहे बघा. मी आता सांगतो जे डेरिव्हेशन आहे. मला सांगा एखादी बॉडी जर लिनियर मोशन करत असेल, बघा आता आपण लिनियर मोशन शिकलो, एखादी बॉडी जर लिनियर मोशन करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो ट्रान्सलेशन मोशन. लिनियर मोशन इज ऑल्सो कॉल्ड एज ट्रान्सलेशन. सपोज दिस इज द बॉडी, त्याचा मास किती आहे सुरुवातीला त्याचं थांबले असेल तर
तर ती झाली स्टॅटिक, त्याची व्हेलॉसिटी किती असणार 0. पण याला जर मी फोर्स अप्लाय केला तर ही बॉडी काय होणार आहे, मोशन मध्ये येणार. जर मी फोर्स अप्लाय केला तर बॉडी काय येणार आहे, मोशन मध्ये. त्याला काहीतरी व्हेलॉसिटी असणार आहे. मग प्रोडक्ट ऑफ मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी बघा 11वी मध्ये झालेला आहे. प्रोडक्ट ऑफ मास इंटू लिनियर व्हेलॉसिटी इज कॉल्ड एज लिनियर मोमेंटम. याला आपण काय म्हणतो, लिनियर मोमेंटम म्हणतो. बरोबर आहे. मग मला सांगा ज्यावेळी बॉडी मोशन मध्ये आली त्यावेळेला कुठली एनर्जी असणार आहे, दॅट इज कॉल्ड एज कायनेटिक एनर्जी. आता ही मोशन कशी आहे, ही मोशन सरळ रेषेत आहे म्हणजेच लिनियर आहे म्हणजेच ट्रान्सलेशन आहे. त्यावर आपली 10वी पासून फॉर्म्युला पाठ आहे 1/2 mv². k = 1/2 mv². म्हणजेच लिनियरचा म्हणजेच ट्रान्सलेशनचा के चा फॉर्म्युला बघा. के ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला जो आहे तो आपण पहिल्यापासून पाठ आहे 1/2 mv². पण मला सांगा हीच रिजिड बॉडी जर रोटेशन मोशन करत असेल तर मला सांगा ही देखील मोशनच आहे म्हणजे थोडी ह्याला पण एनर्जी कुठली असणार आहे, के. पण याच्या रोटेशनचा फॉर्म्युला आपल्याला माहित नाही आणि तोच फॉर्म्युला आपल्याला काय करायचा आहे, डिराइव्ह करायचा. बघा के ट्रान्सलेशनचा फॉर्म्युला काय, ट्रान्सलेशन म्हणजे लिनियर, तो आपल्याला माहिती आहे 1/2 mv². आणि एखादी बॉडी जर रोटेशन मोशन मध्ये असेल मग मोशन मध्ये आहे म्हणजे त्याला कायनेटिक एनर्जी असणार आहे. पण ही बॉडी लिनियर मध्ये नाही आहे. कशामध्ये, रोटेशनल. तर आपल्याला कशाचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे, के रोटेशनचा फॉर्म्युला आपल्याला डिराइव्ह करायचा आहे. कशा येते आपल्याला जर परीक्षेत प्रश्न पडला तर काय पडणार आहे, डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रोटेशनल के. डिराइव्ह एक्सप्रेशन फॉर रोटेशनल के. तर ते डेरिव्हेशन अतिशय महत्त्वाचं आहे, लक्ष द्या. म्हणजे हा एक प्रकारचा रोटेशन मोशनचा भाग चालतो ना. डायग्राम कशी असेल बघा, एनी शेप रिजिड बॉडी, एनी शेप रिजिड बॉडी. याच्यामध्ये हा काय झाला, ऍक्सिस ऑफ रोटेशन झाला. हा झाला ऍक्सिस ऑफ रोटेशन, ऍक्सिस पासिंग थ्रू ओ. समजा इथला मी पार्टिकल घेतला, त्याचं मास किती असेल m1, त्याचं मोमेंट आर्म किती असणार r1 आणि याचं लिनियर व्हेलॉसिटी किती असणार आहे v1. समजा दुसरा पार्टिकल घेतला m2, त्याचं मोमेंट आर्म r2, लिनियर मोमेंट किती असणार आहे v2. तिसरा मी घेतला m3, लिनियर मोमेंट आर्म किती असणार आहे r3, अँगुलर लिनियर व्हेलॉसिटी किती असणार आहे v3. असं तुम्ही n नंबर पर्यंत जाऊ शकता. आणि ज्यावेळेला ही बॉडी मोशन मध्ये आहे त्याचा अँग्युलर स्पीड मात्र कॉन्स्टंट आहे. त्याचा अँग्युलर स्पीड मात्र कॉन्स्टंट आहे. लक्षात, त्याचा अँग्युलर स्पीड काय आहे, कॉन्स्टंट आहे. मला तुम्ही चेक करू शकता. समजा त्याच्यामध्ये n नंबर्स ऑफ पार्टिकल आहे. आता फिजिक्सला एक चांगली गोष्ट आहे, जेव्हा n नंबर्स ऑफ पार्टिकल्स असतात त्याला आपण फक्त एकाचा स्टडी करायचा. समजा मी पहिला पार्टिकल पकडला, पहिल्या पार्टिकलच्या केईचा फॉर्म्युला काय असणार, पहिल्या पार्टिकल केईचा फॉर्म्युला ट्रान्सलेशनचा काय असणार 1/2 mv². बरोबर. मला सांगा मास काय आहे त्याचं m1, व्हेलॉसिटी किती आहे v1². लक्षात, दुसऱ्याचं काय असणार आहे सांगा 1/2 m2 v2². तसंच लास्टचं काय असणार आहे, दॅट इज n चं काय असणार आहे 1/2 m/r². लक्षात ठेवा, हे झालं प्रत्येक पार्टिकलचं इंडिव्हिज्युअल वैयक्तिक ट्रान्सलेशन कायनेटिक एनर्जी. आणि या सगळ्यांची जर तुम्ही ऍडिशन केली तर लक्षात ठेवा द समेशन ऑफ ऑल ट्रान्सलेशन के, समेशन ऑफ ऑल ट्रान्सलेशन के यूज द रोटेशनल के. म्हणजे तुम्हाला रोटेशनल के जर पाहिजे असेल, बघा रोटेशनल के जर पाहिजे असेल तर सर्व केच्या इंडिव्हिज्युअल केची काय केली पाहिजे, ऍडिशन केली पाहिजे. मग पहिल्याचं किती होतं, पहिल्याचं होतं बघा 1/2 m1 v1². दुसऱ्याचं किती आहे बघा 1/2 m2 v2². तसं डॉट डॉट जेवढे असतील तेवढे लास्टचं काय असणार आहे 1/2 mn/rn² असणार आहे. काय असणार आहे 1/2 mn/rn². मग आपण मॅथमॅटिक्स जर बघायला गेलो तर मला सांगा के रोटेशनचा फॉर्म्युला आहे. आणि एकदा मी रिपीट करतो बघा, के रोटेशन कसा काढायचा, तर सर्व पार्टिकलच्या ऑल ट्रान्सलेशन के ची ऍडिशन, द समेशन ऑफ ऑल ट्रान्सलेशन के यूज द रोटेशनल की. मग या सगळ्यात कॉमन काय निघतंय, तर माझ्यामध्ये सगळ्यात कॉमन निघतंय. पण त्याच्यावर आणखी गोष्ट बघू शकतो आपण, v आणि ओमेगा मध्ये रिलेशन काय असतं, v इज इक्वल टू r ओमेगा. मग मला सांगा पहिल्या केससाठी काय होणार v1 r च्या ऐवजी r1, ओमेगा मात्र सर्वांना कसं आहे सेम आहे. त्यामुळे आता मला सांगा v2 इज इक्वल टू काय होणार आहे r2 ओमेगा. तसंच vn इज इक्वल टू काय होणार आहे rn ओमेगा. हे जर व्हॅल्यू टाकली तर के रोटेशनचा फॉर्म्युला काय झाला बघा 1/2 m1. आता v1² च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो r1 ओमेगा, त्याचा स्क्वेअर आहे त्यामुळे काय होणार r1² ओमेगा² प्लस के2 च्या बाबतीत काय लिहू शकतो 1/2 m2 r2² ओमेगा². असं तुम्ही जे लास्ट नंबर आहे तिथपर्यंत n वा नंबर गेला 20 30 40 100 जो असेल तो mn/rn² ओमेगा². आता जर तुम्ही कॉमन करायला गेला तर कॉमन दोन गोष्टी निघतात बघा, एक 1/2 आणि ओमेगा². काय काय इथे कॉमन होतं 1/2 आणि ओमेगा². मी आता हे कॉमन काढतो, 1/2 पण कॉमन काढलं आणि ओमेगा² कॉमन काढलं.
आता मध्ये रिमेनिंग काय काय असणार आहे तर रिमेनिंग काय असणार आहे बघा m1 r1 स्क्वेअर पुढचं m2 r2 स्क्वेअर असं लास्ट नंबर काय असणार आहे mn rn स्क्वेअर. मग आता तुम्ही जर व्यवस्थित जर त्या ब्रॅकेटला लक्ष दिला तो ब्रॅकेट म्हणजे काय बघा का सगळे त्या फक्त ब्रॅकेटकडे कॉन्सन्ट्रेशन करा. त्या ब्रॅकेटचा तुम्ही बघितलं तर हा ब्रॅकेट काय आहे mn rn स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर असं लास्ट नंबर पर्यंत जाणार आहे mn rn स्क्वेअर. तर हा ब्रॅकेट म्हणजेच काय लक्षात ठेवा तर हा ब्रॅकेट म्हणजेच काय झाला समेशन mi ri स्क्वेअर आहे. सगळ्यांना प्रत्येकामध्ये काय मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर कुठून आहे i is equal to 1 to n आणि हीच डेफिनेशन म्हणजे काय आहे मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणजे लक्षात आलं हा जो ब्रॅकेट आहे हा ब्रॅकेटच काय झाला आपला मोमेंट ऑफ इनर्शिया. तेव्हा आता के रोटेशनचा फॉर्म्युला काय तयार झाला बघा के रोटेशनल इज इक्वल टू 1/2 तसंच आहे. ब्रॅकेट बद्दल काय लिहिणार मी समेशन mi ri स्क्वेअर बरोबर. ब्रॅकेट बद्दल मी काय लिहू शकतो समेशन mi ri स्क्वेअर आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय आहे ओमेगा स्क्वेअर आहे. हा ब्रॅकेट म्हणजेच कोण आहे अनेकदा रिपीट करतो मी ब्रॅकेट म्हणजेच कोण आहे समेशन mi स्क्वेअर म्हणजेच काय आहे बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया जे आपण मगाशी बघितले. सो के रोटेशनचा फॉर्म्युला काय झाला त्या 1/2 i ओमेगा स्क्वेअर. किती इझी आहे बघा. म्हणजे थोडक्यामध्ये जेव्हा एखादी बॉडी रोटेशन मोशन करत असेल तेव्हा त्याचा रोटेशन केचा फॉर्म्युला काय 1/2 i ओमेगा स्क्वेअर. बघा लक्षात ठेवा सोपं आहे. लिनियर असेल तर 1/2 mv स्क्वेअर आहे. लिनियर असेल तर 1/2 mv स्क्वेअर आणि रोटेशनचा केचा फॉर्म्युला काय आहे 1/2 i ओमेगा स्क्वेअर. इट इज द डेरिव्हेशन फॉर रोटेशनल के. सगळ्या लक्षात आलं. ते जरूर आपण जे पॉइंट करतोय तर ते वाचत चला बघत चला एकदा नाही दोन व्हिडिओ बघत चला जे असतील ते त्यांचं स्वतःचे काही नोट्स तयार करत चला डाऊट्स असतील ते पण लिहून ठेवा जेणेकरून नंतर ते क्लिअर केले जाते. ओके थँक्यू.